श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय 34. आम्ही दोघांनी सतत थोडे दिवस प्रवास केला आणि एका गावात पोहोचलो. प्रवासात आम्ही श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण करीत त्यांच्या अलौकिक लीलांचे स्मरण करीत चाललो होतो. मार्गात आमचे आदरातिथ्य सुद्धा होत होते. कधी बैलगाडी मिळाली, कधी घोडागाडी, तर काही वेळा पायीच चाललो. अशा प्रकारे असा आमचा प्रवास चालला होता. आमच्या प्रवासातील मार्गामध्ये श्रीपाद प्रभूंच्या भक्त मंडळीकडून आदरातिथ्य स्वीकारणे चालूच होते. हे सर्व परोक्ष रूपाने श्रीपाद प्रभूंचीच ही सर्व लीला होती. त्या गावात पोचताच एका ब्राह्मणाच्या घरातील सर्व सामान बाहेर फेकत असलेले दिसले. त्याची बायको आणि मुले घरातच होती. त्या ब्राह्मणाने एका ऋणदात्याकडून सावकाराकडून थोडे पैसे घेतले होते. ते पैसे तो परत करू शकला नाही. एके दिवशी त्या सावकाराने त्या ब्राह्मणास मार्गातच अडविले आणि त्याच्या भोवती कोळशाने एक रिंगण काढून त्याच्या रेघेच्या बाहेर येऊ नकोस असे बजावले. किती दिवसात माझे पैसे परत करशील ते तुझ्या यज्ञोपविताची शपथ घेऊन सांग असे तो सावकार रागाने म्हणाला. मी आपले पैसे 2 आठवड्यात परत करीन असे ब्राह्मणाने आश्वासन दिले. परंतु 15 दिवसात तो धनाची व्यवस्था करू शकला नाही. त्यामुळे त्याचा शब्द पाळला गेला नाही. मुदत संपल्यानंतर धन न दिल्यामुळे तो सावकार ब्राह्मणाचे घर रस्त्यावर आणत होता. ब्राह्मण आणि त्याची मुले, पत्नी सगळेच उदास होऊन बघत होते. गावातील सगळे लोक तमाशासारखे बघत उभे राहिले होते. त्यांच्यापैकी कोणीही साहस करून त्या ब्राह्मणाला अजून थोड्या दिवसाची मुदत द्या असे म्हणाला नाही. श्रीपादांची भक्ती परीक्षा आणि भक्तांना तारणे. श्री धर्मगुप्तांना त्या ब्राह्मणाची अवस्था पाहून कीव आली. परंतु काही सहाय्य करावे तर हातात धन नाही. मी तर निर्धनच होतो. परंतु धैर्य करून म्हणालो, बाबा, या दुबळ्या ब्राह्मणाला दया करून अजून 2 महिन्याचा अवधी द्या. या अवधीत श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपा कटाक्षाने त्याचे कष्ट दूर होतील. थोडा शांत चित्ताने विचार करा. त्याचे कर्ज फेडण्याची जिम्मेदारी माझी आहे असे समजा म्हणण्यास मी म्हणालो, पण मनात अत्यंत भीती होती. त्यावर तो सावकार म्हणाला, बरे, तुमच्या शब्दावर विश्वास ठेवून मी याला 2 महिन्याचा आणखी अवधी देतो. माझे धन पूर्ण फिटेपर्यंत तुम्ही दोघांनी येथून कुठे जाऊ नये. समजा माझे धन ठरलेल्या अवधीत याने परत केले नाही तर त्याचे घर स्वाधीन करून घेईनच आणि मध्यस्थी केल्यामुळे तुम्हा दोघांना सुद्धा न्यायालयात नेईन. तेव्हा न्यायाधीश जी शिक्षा देतील त्यास तुम्ही दोघेही तितकेच पात्र ठराल. दिलेल्या अवधीमध्ये मला किंवा धर्मगुप्ताला या ब्राह्मणाची रक्कम फेडणे असंभवच वाटत होते. मागचा पुढचा विचार न करता आपल्याला जमते किंवा नाही याचा विचार न करता अविवेकाने मी शब्द दिला. असे अविचाराने वागल्यामुळे माझा मलाच तिटकारा आला. या श्रीपादांना दोष देण्यात तो काय अर्थ? माझ्याबरोबर बिचाऱ्या धर्मगुप्ताला संकटात टाकले. हे आणखी एक पापच घडले माझ्या हातून. जिभेला नियंत्रण नसल्याने किती अनर्थ होता त्याचे हे ज्वलंत उदाहरण होते. परंतु प्रभूंची लीला अपार आहे, तिला अंतच नाही. अशा परिस्थितीमध्ये प्रभूंवरील भक्ती दृढ होते किंवा मानव भक्तिरहित होतो. धर्मगुप्त मात्र निश्चिंत होते. ते म्हणाले, शंकरभट्टा, घडलेल्या घटनेचा विचार करू नये. झालेल्या, होत असलेल्या आणि पुढे होणाऱ्या घटना म्हणजे भूत, वर्तमान आणि भविष्य हे सारेच प्रभूंची लीला आहे. आपले ब्रह्मलिखित जे आहे तेच होणार, ते तर चुकणार नाहीच. ब्राह्मण पूर्ण निर्धन आणि दरिद्री झाला होता. तो आणि त्याच्या कुटुंबातील सगळेजण उपाशी राहू लागले होते. आम्ही त्यांच्याकडे पाहुणेच होतो, म्हणून आम्ही सुद्धा उपाशीत राहावे अशी दयनीय परिस्थिती होती. श्रीपादांच्या अनुग्रहाने राहण्यास जागा मिळाली, त्यांचे आम्ही आभार मानत होतो. भूक, तहान, थकवा आला असताना, तसेच देणेकरी आले असताना श्रीपाद श्रीवल्लभांचे नामच एकमेव तरणोपाय आहे असा आमचा दृढ विश्वास वाटत होता. आम्ही स्नान संध्या करून श्रीपादांचे नामस्मरण करण्याचे योजले. त्या ब्राह्मणाच्या घरी देवाजवळ
दिवा लावण्यास तेलवात सुद्धा नव्हती. आम्ही श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये असा जप मोठ्या सुरात म्हणत होतो. घरातील सारी मंडळी सुद्धा आमच्याबरोबर हा मंत्र उच्चारत होते. शेजारपाजारचे अबालवृद्ध लोक जमा झाले आणि भक्तिभावाने नामस्मरण करू लागले. ब्राह्मणाच्या घरी एक शेतकरी आला आहे. ब्राह्मणाचे कर्ज फेडण्याची जबाबदारी त्याने घेतली आहे. तेवढ्या काळातच सर्वत्र बातमी पसरली की मी कुठल्या तरी महापुरुषांचा शिष्य आहे आणि माझ्या दैवी शक्तीनेच ब्राह्मणाचे देणे देण्यासाठी सिद्ध झालो आहे असा त्यांचा समज झाला. मी फार मोठा ज्योतिषी आहे असा साऱ्या गावात त्यांनी प्रचार केला. त्या गावात शेतकऱ्यांना पैजा लावण्याचा नाद होता. त्या ब्राह्मणाचे ऋण हा फेडेल का नाही या प्रश्नावर शेतकरी पैजा लावित होते. मी जर ब्राह्मणाचे कर्ज न फेडले तर आम्हाला न्यायालयात जावे लागणार होते. माझ्याबरोबर धर्मगुप्त पण संकटात सापडले. माझ्या कोरड्या वाग्दानावर लोक पैज लावत होते. हा एक प्रकारचा जुगारच असल्यासारखा होता. त्याचे कारण म्हणजे माझा शब्दच होता. काय करावे हे काहीच कळत नव्हते. अशा परिस्थितीमध्ये आम्ही श्रीपादांच्या नामस्मरणाचाच आधार घेतला. माझी ती पण योग्यता नाही असे मला वाटले. मी एक मोठा ज्योतिषी आहे, दैवी शक्ती संपन्न आहे असा प्रचार होतच होता. परंतु मी मात्र दिव्य क्षण लीलाविहारी अशा श्रीपादांचे चरण कमलच मला या संकटातून वाचवतील या विश्वासाने बसलो होतो. सत्यम विधातुम निजभृत्य भाषितम या नारद मुनींनी श्री महाविष्णूला सांगितलेल्या वाक्याचे स्मरण झाले. नारायणाचे भक्त ज्या शब्दांचा प्रयोग करतात त्या शब्दांना खरे करण्याची जबाबदारी नारायणाचीच असते. त्या ग्रामात शर्भेश्वर शास्त्री या नावाचे एक पंडित आणि फार मोठे मंत्रशास्त्रवेत्ते राहत होते. त्यांच्यावर एका प्रेतात्म्याचा अनुग्रह होता. त्याच्या आधाराने ते भूत भविष्य वर्तमान अगदी अचूकपणे सांगत असत. पैज लावलेले शेतकरी शर्भेश्वरांकडे आपल्या पैजेचे काय होईल याचा उलगडा करण्यास गेले. ब्राह्मण धन परत करू शकणार नाही असे त्या प्रेतात्म्याने सांगितले. यानंतर पैजांनी आणखी जोर पकडला आणि 100 वराहांची पैज लागली. शर्भेश्वर शास्त्री मोठा की शंकरभट्ट मोठा याचा निर्णय करण्यासाठी पैज लावणारे फार उत्साहित होते. शेवटी आम्हाला जुन्या वाड्यात नेऊन न्यायालयात नेण्यास सिद्ध केले गेले. त्या ब्राह्मणाला आशेला लावून निराश केले. धर्मगुप्तांना सुद्धा माझ्याबरोबर संकटात ढकलले. श्रीपाद प्रभूंच्या दिव्य लीलांचा गुडार्थ काय असेल मला काहीच समजेनासे झाले. माझे थोडेफार शिक्षण झाले होते, परंतु कोणत्याही प्रकारची आध्यात्मिक शक्ती नव्हती. ज्योतिषविद्या तर येतच नव्हती. जप तप योगाभ्यास कठीण असे नियमनिष्ठा यांचे ज्ञान तर अजिबातच नव्हते. श्रीपादांच्या चरित्र लेखनाचा एका कुतूहलाने मी संकल्प केला, परंतु त्याला पाहिजे असलेली योग्यता माझ्या जवळ नव्हती. माझे यातून रक्षण करून माझा उद्धार करावा. अंतिम सर्व काही आपल्या इच्छेवरच अवलंबून आहे अशी आर्त प्रार्थना मी श्रीपाद प्रभूंच्या चरणांजवळ केली. माझ्यात कधी नसलेले धैर्य त्यावेळी अचानक आले. जे होणार असेल ते होणारच, परंतु श्रीपाद श्रीवल्लभ माझे यातून रक्षण करून मला तारतील असा दृढ विश्वास माझ्या मनात उत्पन्न झाला होता. शर्भेश्वर शास्त्रींना एक बहीण होती. ती त्याच गावात राहत होती. तिला एके दिवशी पहाटेच्या वेळी एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात तिला भयंकर ताप आल्याचे, तिचा पती मरण पावला आणि तिला वैधव्य प्राप्त झाले असे दिसले. तिने आपल्या भावाला म्हणजे शर्भेश्वर शास्त्रींना स्वप्नाचे फळ विचारले. शर्भेश्वराने आपल्या उपस्थित प्रेतात्म्याला त्या स्वप्नाबद्दल विचारले. त्या प्रेतात्म्याने सांगितले की हिचा पती देशांतरी गेलेला असताना मध्येच मार्गावर चोरांनी त्याला घेरले आणि सगळे द्रव्य लुबाडून त्याला मारून टाकले. ते ऐकून ती मोठ्याने पतीच्या निधनाचा विलाप करू लागली. आपल्या दैवाला दोष देऊ लागली. तेवढ्यात काही लोक तिच्या घरी आले. तिला धीर देऊन सांगू लागले, आपल्या गावात शंकरभट्ट नावाचे महापंडित आलेले आहेत. त्यांना घटनाघटिताचे ज्ञान आहे. श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू त्यांचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्याकडून सत्य काय ते जाणून घे असा सल्ला त्यांनी तिला दिला. तिने स्वतःच्या भावापेक्षा कोणी मोठा पंडित असल्याचे ऐकले नव्हते. शंकरभट्टाकडून आशीर्वाद घ्यावा अशी इच्छा तिच्या मनात उत्पन्न झाली. तिने आपल्या
घरी येऊन भाऊ माझ्या मांगल्याचे रक्षण करा अशी मोठ्या दीनवाणीने प्रार्थना केली. ती ऐकून माझ्या हृदयाचे पाणी पाणी झाले. श्रीपादांकडून पंचदेव पहाडामधील विवाह समारंभात शेतकऱ्यांनी प्राप्त केलेल्या मंत्राक्षता माझ्याजवळ थोड्या आहेत असे मला आठवले. माझ्यात एका दिव्य स्फूर्तीचा आविर्भाव झाला. त्या मंत्राक्षता साक्षात श्रीवल्लभांकडून मिळालेल्या असल्याने हिच्या मांगल्याची रक्षा 100% होईल असा दृढ विश्वास मला प्राप्त झाला. मी त्या बाईला बोलावून म्हटले, बाई, ह्या मंत्राक्षता तू घे आणि तुमच्या पूजेच्या ठिकाणी नेऊन सुरक्षित ठेव. तुझा पती थोड्याच दिवसात तुला भेटेल. हेच सत्य आहे, त्रिवार सत्य आहे. हे वर्तमान काही शेतकऱ्यांनी शर्भेश्वर शास्त्रींना सांगितले. ते ऐकून त्यांना आपल्या बहिणीचा फार राग आला. माझा पती सुखरूप घरी परत आल्यास मी त्या गरीब ब्राह्मणाचे देणे तर देईनच, शिवाय शंकरभट्टाला गुरु करून श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण आराधना करीन असा तिने संकल्प केला. 3 दिवस गेले. या 3 दिवसात शेतकऱ्यांनी आम्हाला शिधा वगैरे आणून दिला. या शेतकऱ्यांनीच माझ्यावर पैज लावली होती. मी विजयी झालो तर त्यांचा पण विजय होऊन पैजेचे पैसे सुद्धा त्यांना मिळणार होते. 3 दिवसानंतर 4थ्या दिवशी शर्भेश्वर शास्त्रींच्या बहिणीचा नवरा देशाटन करून सुखरूप घरी आला. त्या ब्राह्मण स्त्रीच्या आनंदाला सीमाच नव्हती. त्या मंत्राक्षतांच्या बळानेच आज माझे सौभाग्य टिकले अशी तिची खात्री झाली. तिच्या पतीला चोरांनी मार्गात मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु एक यवन मल्लाने मध्ये पडून त्या चोरांना मारून त्या ब्राह्मणाचे रक्षण केले होते. आहा, श्रीपादांचा महिमा अगाध आहे, अमोघ आहे. शर्भेश्वर शास्त्रींचा अहंकार भ्रष्ट झाला. माझे ज्योतिष्य खरे ठरल्यामुळे आम्ही राहत असलेल्या घरच्या मालकाचे ऋण शर्भेश्वर शास्त्रींनी पूर्ण केले आणि आम्ही दोघांनी त्यांच्या घरचे आदरातिथ्य स्वीकारावे अशी विनंती केली. त्यांना आम्ही होकार दिला. शर्भेश्वर शास्त्रीच्या घरी गेल्यावर ते म्हणाले, बाबा, धुम्रावती देवी ही दशम महाविद्येतील एक आहे. तिचा मी उपासक आहे. ती फार उग्र देवता आहे, परंतु ती प्रसन्न झाली तर रोग, शोक या सर्व गोष्टींचा नाश करते. हिचा कोप झाला तर सर्व सुखांचा, सर्व कामनांचा ती नाश करते. या देवीला शरण गेल्यास सर्व विपत्तींचा नाश होऊन सर्व संपदांचा लाभ होतो. तिला राग आला तर उपास, भांडणे, दारिद्र्य वगैरे येतात. माझ्यावर त्या मातेचा अनुग्रह आहे. करणी केल्याने त्रस्त जनांचा उद्धार करण्यासाठी या मातेची उपासना अनिवार्य असते. कल्याणास्तव मी थोडे दिवस विनामूल्य सेवा केली, परंतु थोड्या दिवसांनी माझ्या धनाशा निर्माण होऊन मी अधिक धन घेऊ लागलो. हे मातेला आवडले नाही. याच काळात माझा एका बलशाली प्रेतात्म्याशी संबंध स्थापित झाला. त्याच्या साह्याने भूत, भविष्य, वर्तमान काळाचे कथन करण्याची शक्ती मला लाभली. प्रेतात्म्याची उपासना करू नये. उपासना केलीच तर त्याच्या शक्तीमुळे मिळालेले धन प्रजासेवेसाठी गरिबांना, निर्जनांना दान द्यावे. तसे न केल्यास प्रेतात्मा नेहमी आपल्या स्वाधीन राहतो. तसे न केल्यास तो प्रेतात्मा चुकीचे भविष्य सांगतो आणि त्याच्या साधकांचा अपमान होण्याची परिस्थिती निर्माण करून त्याला निर्धन करतो. एवढेच नव्हे तर जीवास सुद्धा धोका असतो. स्वार्थाने वागल्यास आपल्यातील पुण्यराशींचा क्षय होतो. मग तो प्रेतात्मा आपल्यासाठी कष्टांचे डोंगर रचतो. त्यातून बाहेर पडणे सोपे नसते. मी अविवेकाने धनार्जन केले आणि नेहमी स्वार्थच पाहत होतो. त्यामुळे त्या प्रेतात्म्याने चुकीचे भविष्य कथून मला संकटात टाकले आणि माझा अपमान पण झाला. आजपासून तुम्हीच माझे गुरु आहात. कृपा करून मला आपला शिष्य म्हणून स्वीकारावे ही नम्र विनंती. त्यावर मी म्हणालो, बाबा, या प्रपंचाचे, या सृष्टीचे गुरुत्व श्रीपाद श्रीवल्लभांनाच आहे. त्यांच्याशिवाय दुसरे गुरु कोणीही नाहीत. मी अहंकाराने जर गुरुत्व पत्करले तर तुझ्या अपमानापेक्षा आणखी दुसरे काही मला भोगावे लागेल. आम्ही कुरगड्डीहून येतेवेळी दशमहाविद्यांचे संक्षिप्त वर्णन श्रीपादांनी केले होते. बाकी उरलेले ते योग्य वेळी सांगणार आहेत. दशमहाविद्येतील कालीबद्दल, धुम्रावतीबद्दल त्यांनी आम्हाला सांगितलेच आहे. बाबा, मला तू गुरु करू नकोस.
श्रीपादांना भक्तांना संकटात टाकणे आणि त्यातून सोडविणे म्हणजे एका चमत्कारासारखेच वाटते. सदा सर्वदा श्रीपादांचे नामस्मरण करणे हेच इहलोक परलोकाचे साधन आहे. येथे अध्याय 34 संपन्न झाला. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अध्याय 35 उग्र तारादेवीचे विवरण. तारादेवीच्या उपासकांच्या दुष्कर्मावर श्रीपादांची शिक्षा आणि कटाक्ष. शरभेश्वर शास्त्रींची परवानगी घेऊन आम्ही पुढचा प्रवास प्रारंभ केला. श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण करीतच आम्ही मार्ग आक्रमित होतो. थोड्या दूरवर गेल्यावर आम्हाला एक आश्रम दिसला. त्या आश्रमात एक सिद्ध महर्षी राहत होते. ते महर्षी पूर्णतः वैराग्यवंत असून त्यांनी कौपिन धारण केले होते. 2 शिष्य आश्रमद्वारात उभे होते. आम्हाला पाहताच त्यांनी आपण शंकरभट्ट आणि धर्मगुप्त आहात ना असा प्रश्न केला. हो, आम्हीच आहोत असे आम्ही सांगितले. त्यांनी आम्हाला आत नेले. तेथे तारादेवीची मूर्ती होती. ते सिद्ध महर्षी तारादेवीचे उपासक होते हे समजले. माध्यान्ह समय झाला होता. पूजा झाल्यानंतर भजनास प्रारंभ झाला आणि भजन संपल्यावर आम्हास भोजन देण्यात आले. सिद्ध म्हणाले, तुम्ही येणार असल्याची पूर्वसूचना आम्हाला श्रीपादांनी अगोदरच दिली होती. श्री प्रभूंच्या आदेशानेच आपले आदरातिथ्य करण्यात आले. मी तारादेवीचा उपासक आहे. भक्तांना ही माता सदैव मोक्ष प्राप्ती करून देऊन त्यांना तारते म्हणून या देवीला तारादेवी असे नाव पडले आहे. तेच व्यवहारात पण आले. हिच्या कृपेने अकस्मात वाक्शक्ती प्रदान रूपाने मिळते. त्यामुळे हिचे नीलसरस्वती असे नाव ही आहे. ही माता भयंकर अशा विपत्तीतून भक्तांची रक्षा करते. पूर्वकाली हैग्रीव या नावाचे 3 जण होते. पहिला विष्णुमूर्तींचा अवतार हैग्रीव, दुसरा हैग्रीव महर्षी आणि तिसरा हैग्रीव राक्षस. तारादेवीने हैग्रीव राक्षसाचा वध केल्यामुळे ती नील विग्रहरूपिणी या नावाने प्रसिद्ध झाली. या देवीच्या कृपेने अतिसामान्य मानव सुद्धा बृहस्पतीसारखा विद्वान होतो. भारत देशात तारादेवीची उपासना वशिष्ठ महर्षींनी सर्वात प्रथम केली. त्या कारणाने या मातेला वशिष्ठ आराधिता असे नाव सुद्धा पडले. मी तारादेवीचा उपासक आहे, परंतु मला तारामातेचे दर्शन लाभ मात्र अजून झालेला नाही. मी मिथिला देशातील महर्षी या ग्रामातील उग्रतारा सिद्ध पीठाचे दर्शन घेतले. या स्थानात तारा, एकजरा आणि नीलसरस्वती अशा त्रिमूर्ती एकाच ठिकाणी आहेत. मध्यभागी उंच मूर्ती आणि आजूबाजूला त्यापेक्षा थोड्या लहान आकाराच्या मूर्ती आहेत. तेथेच वशिष्ठ महर्षींनी तारोपासना करून सिद्धी प्राप्त केल्या होत्या असे त्या गावातील वयोवृद्ध लोकांनी सांगितले. मी उग्रतारा देवीचे दर्शन घेऊन बाहेर पडताच एका सुंदर आणि आकर्षक बालिकेचे रूप समोर पाहिले. त्या बालिकेच्या पैंजणाचा आवाज कर्णमधुर होता. ती बालिका छमछम करीत चालत असता तिच्या पैंजणाचा आवाज माझ्या हृदयात प्रतिध्वनित होत होता. त्या बालिकेने मला प्रश्न विचारला, बाबा, कोठे कोठे किती फिरशील? माझ्या दर्शनासाठी या संपूर्ण लोकांची फेरी चालवली आहेस ना? हे खरे आहे ना? असे ऐकून मी आश्चर्यचकित झालो. मला क्षणभर हीच तारादेवी का असे वाटले, परंतु दुसऱ्या क्षणी ती कोणी वेगळीच मुलगी असे बोलत आहे असे वाटले. तारादेवी शिवावर प्रत्यलीढ मुद्रेने बसलेली कपाल असते. ती नीलवर्णी त्रिनेत्री असून तिच्या हातात कात्री, कपाल, कमळ आणि खड्ग असते. तिने व्याघ्रचर्म धारण केलेले असते आणि मुंडमाळा गळ्यात धारण करणारी ती देवी भोग मोक्ष प्रदान करणारी आहे. त्या मंगलमयी देवीचे खरे स्वरूप असे आहे. मी आता पाहिलेले 12-13 वर्षाच्या सुंदर बालिकेचे मुग्धमोहक रूप आहे. त्यामुळे मी आश्चर्यजनक स्थितीतच होतो. काही बोलू शकलो नाही. तेवढ्यातच त्या बालिकेचे शरीर तेजोभरीत अत्यंत तेजस्वी होत एकदम तिने मुलाचा आकार घेतला. त्या बालकाचे नेत्र योग्यांच्या नेत्रांसारखे अत्यंत दयार्द्र आणि शांत होते. त्याचा रंग सुवर्णकांती समान होता. ते स्वरूप अत्यंत दिव्य आणि तेजोमय होते. त्या बालकाच्या दोन्ही पायात पैंजण होते. माझ्या पायातील हे पैंजण अत्यंत घट्ट झाले आहेत, ते तू काढू शकतोस का? बालकाने मला विचारले.
मी त्याला होकार दिला आणि हळुवारपणे त्याच्या पायातील ते पैंजण काढले. तेव्हा तो बालक म्हणाला, हे दोन्ही पैंजण तू तुझ्याजवळच ठेव. त्याच्यात जीवशक्ती आहे. तू कोठे जावे, काय खावे, कोणाशी बोलावे या सर्व गोष्टींचा निर्णय हे पैंजणच घेतील. असे सांगून तो बालक अंतर्धान पावला. मी कालीघाटमध्ये कालिका मातेचे दर्शन करून दक्षिणेस गेलो. पुरी या महाक्षेत्राचे दर्शन घेतले. दक्षिणेतील सिंहाचल क्षेत्राचे दर्शन घेतले. माझ्या पूर्व सुकृतानेच पादगया क्षेत्र असलेल्या श्री पिठिकापुरात पोहोचलो. तेथे कुक्कटेश्वर स्वामींचे दर्शन घेतले. स्वयंभू दत्तात्रयांचे दर्शन घेतले. स्वयंभू दत्तमूर्ती जवळ एक सापाचे वारूळ होते. त्या बिळात एक देवता सर्प होता. मी दत्ताचे दर्शन घेतल्यावर त्या सर्पाचे सुद्धा मला दर्शन झाले. त्या सर्पाच्या दर्शनानेच माझ्यातील कुंडलिनी जागृत झाली. माझे शरीर माझ्या स्वाधीन नव्हते. मी वेड्यासारखा इकडे तिकडे फिरत तारा मातेच्या मोठ्या आवाजात नामघोष करीत होतो. मी योगायोगानेच नरसिंहवर्मा या नावाच्या क्षत्रिय जमीनदारांच्या घरासमोर आलो. महिषी या ग्रामात पाहिलेले बालिकेचे रूप पुन्हा माझ्या डोळ्यासमोर दिसले. परंतु ती बालिका थोड्याच वेळात बालकाच्या रूपात रूपांतरित झाली. मला दर्शन दिलेला तोच तेजोमय दिव्य बालक माझ्या डोळ्यासमोरच होता. श्री वर्मांच्या घरी एक निराळा टांगा होता. त्या दिव्य बालकाला त्या टांग्यात बसून आपल्या मातेच्या घरी जायचे होते. श्री वर्मांनी एका सेवकाची व्यवस्था केली होती. तो तेथे हजर झाला. त्या बालकाने त्या सेवकाला सुद्धा टांग्यात बसले आणि मला त्या टांग्यास ओढण्यास सांगितले. मी नाही ओढत म्हणालो. तू जर नाही ओढलेस तर तुझे कातडे काढून त्याचे पादत्राण करून झालीत. मी तर चांभारच आहे. कातडे काढून चप्पल शिवणे ही माझी कुलवृत्तीच आहे. तुझ्यासारख्या जनावरांचे कातडे म्हशीच्या किंवा गाईच्या कातड्यापेक्षा श्रेष्ठ असते, असे तो बालक म्हणाला. मी इच्छा नसताना ती गाडी ओढण्याचे स्वीकारले. त्या बालकाच्या हातात एक छडी होती. त्या गाडीला ओढण्यासाठी मला फार श्रम पडत होते. तो दिव्य बालक त्याच्या हातातील छडीने मला सारखे मारित होता. त्या दोघांचेच वजन 20 माणसाच्या बरोबरीचे होते. मोठ्या कष्टाने मी ती गाडी ओढत असता दुःखावर मीठ चोळल्याप्रमाणे तो बालक छडीने जोरजोरात मारत होता. माझ्या पाठीतून रक्तधारा वाहू लागल्या आणि दुःखाचा भार वाहतच मी ती गाडी त्या बालकाच्या मातागृहापर्यंत आणून कशीबशी सोडली. त्या बालकाबरोबर आलेल्या सेवकाला माझी परिस्थिती सहन झाली नाही. परंतु तो बालक त्याच्या विनोदार्थ फार क्रूरतेने वागत होता. त्या दुरात्म्यावर दयामाया दाखवलीस तर तू पण शिक्षेस पात्र होशील, असे त्या बालकाने सेवकाला बजावून सांगितले. मला कमरेच्या वर काही वस्त्र नव्हते. रक्ताच्या धारा सारख्या वाहत होत्या. त्या बालकाने घरात जाऊन तिखट आणले आणि माझ्या अंगास लावले. माझ्या कमरेला मात्र महिषी ग्रामात मिळालेले पैंजण होते. तेवढ्यातच त्या दिव्य बालकाची पुण्यमूर्ती आजी राजमांबा बाहेर आली. तिचे दुसरे नाव पुण्यरूपिणी असे होते. तिचे दर्शन झाल्याबरोबर माझ्या शरीरातील आग शांत झाली. तिचे यजमान बापनाचार्युलू या नावाचे सुप्रसिद्ध सत्य ऋषीश्वर होते. ते म्हणाले, बाबा, तू कोणत्या गावचा आहेस, कोठून आलास? थोडा वेळ विश्रांती घेऊन भोजन करून जावे. त्यानंतर हिंदुस्थानी भाषेचा वापर त्यांनी केला. त्या सेवकाने श्रीपादांनी दिलेल्या कठीण वागणुकीचे वर्णन त्यांच्या आजी आणि आजोबाजवळ केले. तेव्हा श्रीपाद म्हणाले, आजी, हा सेवक चक्क खोटे बोलतोय. या माणसाच्या अंगातून रक्त चाले नाही. त्या घामाच्या धारा होत्या. मी त्याला तिखट लावलेच नाही. ती चंदनाची उटी होती. हवे असेल तर त्या सेवकाला पाहावयास सांग. त्या सेवकाने पाहिले. श्रीपादांनी सांगितलेलेच तंतोतंत खरे झाले. तेवढ्यात बापनाचार्युलू म्हणाले, श्रीपादा, तू सत्यवृत्ती आहेस. तिथे रक्ताच्या धारा म्हणालास, ती रक्ताच्या धाराच दिसतील. चंदनाची उटी म्हटलेस की तीच दिसेल. तू जे म्हणशील तेथे तेच दिसते. म्हणजे तू साक्षात उग्रतारा देवीचे रूप आहेस असेच वाटते. उग्रतारा देवीच्या अनुग्रहाने वाक्सिद्धी प्राप्त होते असे ऐकले होते, पण साक्षात समोरच पाहिले. उग्रतारा देवीप्रमाणे तू केवळ संकल्प मात्रानेच कोणत्याही वस्तूंचे स्वभावधर्म बदलू शकतोस. तुझा लीला विनोद आता थांबवून त्या अभाग्यावर करुणा कटाक्ष कर. त्यावेळी श्रीपाद म्हणाले, आजोबा, आपण जास्तच बोललात.
मी संकल्प करेन आणि तो संकल्प लगेच फलीभूत होईल असे म्हणालात. हे कोठपर्यंत खरे आहे का खोटे? निर्णय शास्त्रांच्या साह्यानेच घेता येईल. असो, हा आगंतुक एक सद्ब्राह्मण आहे, उग्रतारा देवीचा उपासक आहे, हे सगळे ठीकच आहे. पण याने संन्यास दीक्षा आपल्या गुरूंच्या अनुमतीने न घेता त्याला जसे योग्य वाटेल त्याप्रमाणेच त्याने संन्यास घेतला. याच्या पित्याने अनेक कष्ट करून याचे लालन पालन करून यास मोठे केले. याच्या मातेला गर्भावस्थेत फार कष्ट सहन करावे लागले. हा जन्माला तेव्हा याच्या मातेच्या अंगातून बरेच रक्त गेले. रक्ताळलेल्या घावावर मिरचीची पूड लावल्यास ते दुःख कसे असते, ते दुःख त्या मातेने तेव्हा सहन केले होते. ते दोघेही आता या जगात नाहीत आणि पूर्वसुकृताने त्यांचा जन्म पिठिकापुरात झाला आहे. काशीत वास केल्याचे फळ. नरसिंहवर्मांच्या घरात असलेला एक सेवक दुसरा कोणी नसून या आगंतुकाचा पूर्वजन्माचा पिताच आहे. त्यांची पत्नी यांची पूर्वजन्मीची माता आहे. मृत्यू पावलेल्या मोठ्या लोकांना पिंडदान योग्य विधीने न करणे हे एक पापच आहे. या आगंतुकाने संन्यास घेतला असल्याने माता पित्यांचे पिंडदान केले नाही. याचे पापकर्म आणि ह्याचे पुण्यकर्मानेच याला येथे म्हणजे पादगया क्षेत्री श्री पिठिकापुरात ओढून आणले. याने थोड्या दुःखानेच त्याच्या पापकर्माचे फळ अनुभवले. याच्या संपूर्ण दुर्योगांचा परिहार झाला आहे. शिशु 9 महिने मातेच्या गर्भात असतो. तसेच काशी क्षेत्रात 9 महिने 9 दिवस आणि 9 घटिका राहिल्यास तो मनुष्य पितृशापातून मुक्त होतो. श्री पिठिकापुरम हे काशी क्षेत्रा समान आहे. या आगंतुकाने त्याच्या पूर्वजन्मीच्या माता पित्यांची सेवा केल्यास हा पितृदेवतांच्या शापातून मुक्त होईल. एवढे बोलून श्रीपाद प्रभू मौन झाले. मी श्रीपाद प्रभूंच्या आदेशानुसार माझ्या गतजन्मीच्या माता पित्यांची सेवा केली आणि त्यांचा आशीर्वाद मिळविला. त्यांच्याकडून मिळालेले पैंजण देवघरात सुरक्षित ठेवले आहेत. मला उग्रतारा देवीच्या अनुग्रहाने सिद्धी प्राप्त झाली. माझ्या तंत्रशक्तींच्या बळावर मी लोकांचे दुःख आजाराचा परिहार करू लागलो. आपण इकडे येण्यापूर्वी श्रीपाद वल्लभांनी मला दृष्टांत दिला. ते म्हणाले, शंकरभट्ट आणि धर्मगुप्त असे 2 यात्री या मार्गाने येतील. त्यांचा योग्य आदरातिथ्य करून त्यांची येथे राहण्याची सोय सुद्धा करावी. तसेच माझे पैंजण त्यांना बक्षीस म्हणून द्यावीत. येथे अध्याय 35 संपन्न झाला. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.